आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खरंच तुम्हाला कल्पना नाहीये तुमचं हे सगळं ऐकून मला किती बरं वाटतंय. आणि जर तुम्ही खरंच बदललायत ना मम्मा, तर मला आपल्यामध्ये या घरामध्ये कुठलीही शंका, संशय, प्रश्न किंवा दुरावा नकोय. आता आपण सगळे एका आनंदी कुटुंबाप्रमाणे राहूयात. येस, हेच हवंय आम्हाला. आणि आता माझ्या मनातही काही नाहीये तुमच्याबद्दल, फक्त आणि फक्त आदर आहे. खरं सांगते, उलट आमच्या लग्नात तुम्ही दिलेला हा सगळ्यात मोठा गिफ्ट आहे. हो ना अक्षय? मम्मा, मम्मा, थँक्यू मम्मा. आणि आय एम रिअली रिअली सॉरी. श्रावणी, सुखी राहा, सुखाने संसार करा. यशोधरा तसं घडलं असेल ना, तर आम्हा सगळ्यांना जी यशोधरा हवी होती ना, ती यशोधरा आज माझ्या समोर उभी आहे. यशोधरा, सगळ्यांची मन जिंकलीस तू. खरंच तुझा ना खूप अभिमान वाटतो ग मला. त्या मोनिशाचा डाव उधळून तू अक्षयची पाठराखण केलीस ना, तेव्हाच मला तुझ्यातली खरी यशोधरा दिसली. यशोधरा, हे जर सगळं खरं असेल ना, ओरी माझं मन जिंकलंस हो तू. आई, विश्वास ठेव आमच्या. अरे वा, इथे तर समधे आनंदात दिसतात. नाही, आपल्याला वाटलं होतं या पोरीला बदलली नाही म्हणून मॅडम चिडतील की काय, पण यांचा तर राग गेलेला दिसतोय. म्हणजे आपल्याला जसं शेवटच्या मिनिटाला वाटलं की हे पाप आपण करता कामा नये, तसंच त्यांना बी वाटलं असणार. शेवटी देवानं या लबाड बाईला चांगली बुद्धी दिली. असंच कर रे देवा, तुझं लई लई आभार. तारा, आमच्या प्लॅनला सुरुंग लावलास. आता तू बघ तुझ्या पायाखालची जमीन आम्ही कशी हलवतो. कुठे आहेत सगळे? अरे हळूहळू. सगळे ते इकडेच आहेत. चल चल लवकर चल, आपल्याला आता खूप काम आहे. काय काम आहे आता? अरे तुला नाही सांगू शकत. तुम्ही सगळे विसरलात का? आज यांची फर्स्ट नाईट आहे ना, आपल्याला सगळी तयारी करायची आहे. त्याचं रूम डेकोरेट वगैरे करायची. आपल्याला विसरलात सगळे. ए बाबा श्रेयस, त्या चित्रपटात दाखवतात तसे त्यांच्या बिछाण्याखाली पापडवारी ठेवायचं काही तुझा विचार नाही ना? हो डॅड, काय बोलताय तुम्ही? नाही नाही नाही, तसं काही नाही करायचंय. यानी आणि हिनी आमच्या लग्नानंतर जशी रूम डेकोरेट केली होती ना, तशी करायची आहे. तुला आठवतंय ना? चला आता लवकर, चल चल आराध्य, चल लवकर, आपल्याला काम आहेत खूप. आणि थोडेसे पापड पण ठेवतो थोडे. चल चल लवकर, चल चल लवकर. अक्षय, तुला खरं सांगू, तुझ्या लग्नाचा ना खरा आनंद आपला श्रेयसला झाला. बघ ना किती खुश आहे तो. त्याला असं खुश झालेलं पाहिलं ना की मला खूप बरं वाटतं. हो डॅड, खरंच. इथली आघाडी तर जिंकली, पण मोनिशा आणि तारा या दोघींना चांगलीच अद्दल घडवायला हवी. टिंग टिंग. तुला माहितीये आज अक्षय आणि श्रावणीचं लग्न फक्त तुझ्यामुळे झालंय.
किती बरं झालं तू मम्माने हेल्प केलीस ते. बिचारा केवढा भोळा आहे. त्याची ती आई ती काय करणार होती बिचाराला माहिती बी नाही. किती सहज विश्वास ठेवला यानं तिच्यावर. आणि तू बघितलंस ना ते दोघं किती खुश आहेत ते. अक्षय तर किती खुश आहे. त्याला कधीपासून लग्न करायचं होतं श्रावणीशी माहितीये. थँक्यू. तू अशी लांब का होतेस माझ्यापासून? अरे आपली सगळी तयारी करायची राहिली ना. चल पटापट तयारी करूया. आता तर फक्त लास्ट बलून बाकी आहे. आता मी तो तिकडे लावला ना किंवा झालं. टिंग टिंग मी आलो. आई आई दूध घ्या. मला पुन्हा पित्ताचा त्रास होईल. घ्या. अरविंद किती काळजी घेतोस रे माझी. यशोधरेच्या बाबांनी एक गोष्ट चांगली केली. तुझ्यासारखा जावई मला दिला. आई मला माझं कौतुक ऐकण्याची सवय नाहीये. तुम्ही आधी हे थंड दूध घ्या. हा घ्या. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की तुमच्या आणि श्रेयसच्या उत्साहामुळे हा लग्न समारंभ अगदी थाटामाटात पार पडला. पण आई एवढा कसला विचार करत होता तुम्ही? काही नाही रे. यशोधरा आणि मोनिशाच्या प्रकरणाचा विचार करत होते. म्हणजे मोनिशा इथे आली ना तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती. काहीतरी प्लॅन करून आली होती ती. पण यशोधरेनं तिचा प्लॅन उधळून लावला. ती पहिल्यांदा आपल्या कुटुंबाच्या बाजूने उभी राहिली रे. अरविंद तुला काय वाटतं? यशोधरेत बदल होतोय का? आई निश्चित बदल झालाय आणि त्याचा भक्कम पुरावा म्हणजे श्रावणीचं आपल्या अक्षयशी लग्न झालं. पण ही मोनिशा केवढी पाताळयंत्री बाई आहे बघा ना. म्हणजे शन्याला अगदी हुबेहूब ती श्रावणी सारखं तयार करून आणलं होतं. कारण तिला शन्याचं अक्षयशी लग्न करायचं होतं. पण यशोधरा ह्या सगळ्या प्लॅन मध्ये सामील होती. त्यामुळे यशोधराला या प्लॅन विषयी सगळी माहिती होती. आणि आई यशोधरामध्ये नक्की बदल झालाय. तो बदल झाला नसता ना तर हे लग्न झालं नसतं. मला माहित नाही यानंतर ती कशी वागेल. पण या प्रसंगातून कळलं की यशोधरातली आई जागी झाली. मी पण खूप खुश आहे. पण हा तिच्यातला बदल कायमचा राहिला पाहिजे. राहील ना. आता श्रावणी सून म्हणून घरात आली आहे. आराध्या जेव्हा घरी आली तेव्हा घरातलं वातावरण सगळं बदलून गेलं होतं की नाही. आणि श्रावणी तिचीच बहीण आहे. आपल्या घरातला जो आनंद निघून गेलाय ना तो श्रावणीच्या येण्यानं नक्की परत येईल बघा. फक्त मला काळजी वाटते आपल्या श्रेयसची. मला पण हाच प्रश्न भेडसावतोय रे. पण त्या ताराच्या येण्याने श्रेयसमध्ये खूप बदल घडलाय. आता हेच बघ ना. लग्नाच्या वेळेस नवरा नवरीला नाव घ्यायला सांगायला आपण विसरलोच होतो. पण त्याने आठवण करून दिली. आणि मुख्य म्हणजे आपल्या कोणाच्याही लक्षात आलं नाही की श्रेयस इतका आजारी आहे. तारामुळे श्रेयसमध्ये हळूहळू खूप चांगला बदल घडतोय. तारा मुलगी म्हणून मला खूप आवडते रे. पण आता ती थोडे दिवसच इथे राहील. मी काय म्हणते अरविंद, आता आपली आराध्य तर परत येणारच नाही. ती या जगातून कायमची निघून गेले. थोडे दिवसांनी ताराही जाईल. मग पुढे काय? अक्षय आणि श्रावणी सुद्धा हळूहळू त्यांच्या संसारात रमून जातील. आणि मग श्रेयस अगदी एकटा पडेल रे. आपण काय त्याला जन्मभर पुरणार नाही ना. आई ताराला या घरात आणलं ना तेव्हाच मी म्हणालो होतो ही तात्पुरती मलमपट्टी आहे. पण आता ना खऱ्या अर्थानं आपल्याला ना श्रेयसच्या भविष्याचा विचार करायला हवा. अरे आई तुमच्या मनात काय चाललंय ते कळतंय मला. पण मला वाटतं ह्या विषयावर आपण नंतर बोलूया. नाही मला पटतंय तू म्हणतोयस ते. मी फार घाई करते असं मलाही वाटतंय. पण शेवटी आजीचं हृदय आहे रे. आजीची माया आहे. अक्षय तर आता सुखी होईलच. पण श्रेयसचं काय रे? तो पण सुखी व्हायला हवा ना. नियतीनं त्याला फार मोठा फटका दिलाय. म्हणजे इतका की त्यातून तो कधीच उभा राहणार नाही.
आता असं वाटतंय की ताराच्या रूपात त्याला त्याला संजीवनी मिळाली, बरोबर ना? अगदी बरोबर आहे, पण ही संजीवनी परत एकदा काढून घेतली तर? नाही अरविंद, ही संजीवनी आयुष्यभर त्याच्या आयुष्यात राहिली पाहिजे. असं वाटतंय की ताराच योग्य मुलगी आहे श्रेयससाठी. आई, त्या विषयावर आपण नंतर बोलू. हं? तुम्ही आता दूध घ्या, नाही तर परत पित्ताचा त्रास होईल. घ्या दूध, घ्या तुम्ही. आई हो. घ्या घ्या. चला चला चला, आता फक्त पाकळ्या, आता पाकळ्या फक्त, मग झालं रेडी. श्रेयस, किती छान डेकोरेशन केलंयस तू. ए, तुला माहितीये, आता मी हे पाकळ्या पसरवत होतो ना, तेव्हा मला काय आठवत होतं? आपण ना दोघच कुठेतरी होतो, खूप खुश होतो. डान्स करत होतो आणि तिकडे हे असेच रेड व्हाईट असे बलून्स होते सगळीकडे. पण मला एवढंच आठवतंय. तुला आठवतंय हे? अरे आपल्याला कसं आठवणार श्रेयस, तुझी आराध्या आपण नाहीये. हो, आठवतंय. अरे कुठे चाललेस? सोडणार नाही आम्ही तिला, सोडणार नाही. त्याशी आमच्याशी प्रतारणा, आमच्याशी. तुझं काय चाललंय? ताई तू शांत हो ताई, तुझा आवाज बाहेर जाईल. कशी शांत हो? आमच्या डोक्यात ना ज्वालामुखी फुटतोय. ती तारा, तिला मी म्हटलं होतं कम वॉट मे, बोगल्यावर शनायाच असली पाहिजे, पण नाही. तू आम्हाला इथून बाहेर घेऊन गेलास ना, तेव्हा पण आम्ही तिला इशाराने विचारलं की सगळं ठीक आहे ना. तिच्या चेहऱ्यावरून आम्हाला काही कळलं नाही. इथे आम्ही तिच्या इन्स्टॉलमेंट भरतोय आणि ती आम्हाला फसवते. ताई ती तुला कशी फसवेल, आणि तुला फसवून तिला काय मिळणार आहे? तिला नाही काय मिळणार, पण आराध्याला. या खेळाची सुरुवात का झाली संजय? आराध्याची इच्छा होती की अक्षयचं लग्न श्रावणीशी व्हावं. मान्य आहे ताई, पण आराध्या असती ना तर हे सगळं झालं असतं, पण ती तर तारा आहे ना. आता आमच्या मनात तोच तर संशय येतोय संजय. एक आराध्याच आहे जिने श्रावणीचं लग्न कुठल्याही परिस्थितीत मोडू दिलं नसतं. श्रावणीला कधी कुठलं दुःख देऊ शकली नसती ती. आता बघ ना, आता एवढं सगळं प्लॅनिंग केलं आम्ही, तरी पण बोगल्यावर श्रावणीच होती. एक तारा नाही, आराध्याच करू शकते. ताई येस. अरे मगाशी ते मनोहर आणि सरिता निघाले ना, तेव्हा या ताराने अत्यंत आर्ततेने आई बाबाशी हाक मारली त्यांना. तेव्हाच माझ्या मनात संशय आला.
आपल्याला फसवायला आराध्याच तर हे सगळं करत नाहीये ना? ताराच आराध्या नाहीये ना? अरे देवा, आता इथून कसं सटकायचं? हा एवढा प्रेमानं आपल्याकडे बघतोय, लई धडधडतय. आता काय करायचं? अगं ते श्रेयस, आराध्या. अहो मम्मा, काय झालं माहितीये का? मी असं इकडनं येत होतो, ही इकडनं येत होती आणि आम्ही धडाम का नापटलो आणि खाली पडलो. थांबा, मी तुम्हाला दाखवतो कसं पडलो. नाही 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 नाही, श्रेयस 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 बेटा नको. पुन्हा पडला तर लागेल ना. आम्हाला सांग, झाली का तयारी? हा, तयारी थोडी बाकी आहे. ते हार्ड राहिलंय ना करायचं. आता आता होईल, थोडं बाकी आहे, थांबा. मॅडम, आपली काही चूक नाही. बरं झालं तुम्ही आलात. ते त्याला आपण सांगितलं पण. श्रेयस, चला बाळा, झालं का? पण मी बहुतेक इकडेच झोपीन आज. व्हॉट? गंमत केली. श्रेयस, आराध्या चल लवकर. नाही, आराध्याला थोडं काम आहे. हा, ती नंतर येईल. बापरे, एवढ्या रागानं बघितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी डेंजर काम आहे यांचं आपल्याकडे. तुला थोडी कामं आहेत. हो, अरे ते मी या दोघांना पाणी वगैरे आणून देते ना. तू हो पुढे, दमला असशील ना, झोपायचंय ना तुला. जा बरं. ठीक आहे, बाय. गुड नाईट. बाय बाय. श्रेयस, बाय बाय. श्रावणी, अक्षय, गुड नाईट. येतेस ना? श्रावणी, शेवटी आपण एकत्र आलोच. आज खऱ्या अर्थाने आपले इतक्या दिवसांचं टेन्शन मिटलंय. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर खूप संकट आले आपल्या आयुष्यात, पण त्यातूनही मार्ग निघाला. आपलं प्रेम जिंकलंय, आपलं लग्न. श्रावणी, श्रावणी, सॉरी. काय झालं? काय विचार करतेस? मम्मांचं काही टेन्शन आहे का? नाही अक्षय, मम्मा तर आपल्या बरोबर आहेत ना आता. पण ती तारा. ताराचं काय? ती काय या सगळ्या प्लॅन मध्ये होती? तिला आपल्या घरात एवढा मान कधीपासून मिळायला लागला सांग ना मला. श्रावणी, आणि आता ती ठरवणार होती का की माझं लग्न तुझ्याशी व्हावं की नाही? श्रावणी, तू असं अचानक काय बोलतेस? मी बरोबरच बोलते अक्षय. मम्मांनी ताराला का इन्व्हॉल्व केलं सगळ्या प्लॅन मध्ये? का तिची मदत घेतली? पण ताराच्या मदतीनेच आपलं लग्न झालंय ना? नाही म्हणजे मम्मांचा जो प्लॅन होता की शनायाला बाजूला करून तुला भोल्यावर उभं करायचं, हे तारामुळे शक्य झालंय ना? मग का तू ताराबद्दल असा विचार करतेस? कारण मला भीती वाटतेय. कसली भीती? आपलं लग्न झालंय म्हणून ठीक आहे, ताराने जर काही घोळ घातला असता तर? लग्नात माझ्या जागी शनाया उभी झाली असती तर? तुझं लग्न तिच्याशी झालं असतं तर मग काय केलं असतं आपण? आणि तुला माहिती आहे ना ती तारा किती बावळट आहे. तिने काही घोळ घातला असता ऐनवेळीच तर काय केलं असतं? श्रावणी, नाही ना झाला घोळ काही, झालं ना सगळं व्यवस्थित. पण अक्षय. श्रावणी, तुला तारामध्ये आराध्या वहिनी दिसते, त्याचा तुला त्रासही होतो.
माझ्यासाठी आराध्या वहिनी खूप महत्वाची होती. आराध्या वहिनीचं स्वप्न होतं आपलं लग्न व्हावं. त्यासाठी तिने किती प्रयत्न केले, किती धडपड केली, अगदी शेवटपर्यंत. आणि आज फायनली ते स्वप्न पूर्ण झालंय. आणि अशा आनंदाच्या क्षणात आपण असं वागायला नको. श्रावणी, प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पण अक्षय, मला सतत भीती वाटतेय की ती आपल्या घरात आहे ना ताईची जागा घेण्याचा प्रयत्न करतेय. तसं काही नाहीये. काय बोलतेस तू? मला नाही वाटत. पण अक्षय, माझी मात्र खात्री आहे, त्यामुळे या घरची सून म्हणून मला पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे त्या बावळट ताराला या घरातून बाहेर काढायचं. मॅडम, ओ मॅडम, कुणी आलं तसं होते मॅडम, अहो कशाला असं वागताय? अहो काय बोलायचंय सांगा की. तू काय आम्हाला शिकवतेस हा? आणि बोला बोला काय? तू बोल, काय चाललंय तुझं? आम्ही दिलेली ऑर्डर न पाळण्याची हिंमत कशी झाली तुझी? शनायाच्या जागी श्रावणी आलीच कशी? कसं केलंस तू? का केलंस तू? काय काय तुझं प्लॅन काय होतं हे करण्यामागे?